हे हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्कार. मी गणेश उपेवाड आणि स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. आणि युट्यूब चॅनलचं नाव पण गणेश उपेवाड हेच आहे. आपण महाराष्ट्राचा भूगोल याबद्दल माहिती घेत आहोत. आणि या अगोदर आपण कोकण प्राकृतिक विभाग आणि सह्याद्री प्राकृतिक विभाग आणि सह्याद्री पर्वत तसेच अन्य महाराष्ट्रातील पर्वत याबद्दल आपण सविस्तर माहिती घेतलेली आहे. ते जर व्हिडिओ तुम्ही बघितले नसेल तर पहिले ते व्हिडिओ बघा, त्यानंतर या व्हिडिओकडे या. आता जो आपला विषय आहे तो तुम्ही बघू शकता, टायटल दिलेला आहे दख्खनचे पठार, विशेषतः महाराष्ट्राचे पठार. आपण जे प्राकृतिक विभागामध्ये जे महत्वाचे 3 प्राकृतिक विभाग आहेत महाराष्ट्राशी संबंधित, कोकण प्राकृतिक विभाग, पश्चिम घाट प्राकृतिक विभाग आणि महाराष्ट्राचे पठारी प्राकृतिक विभाग याबद्दल आपण माहिती घेत आहोत. तर हे त्यामधलं हे तिसरं लेक्चर आहे आणि चौथा व्हिडिओ आहे. तर चला तर मग विषयाला सुरुवात करूया. इथं बघत आहात तुम्ही, ऑलरेडी आपण टायटल मेन्शन केलेलं आहे, महाराष्ट्राचे पठार किंवा दख्खनचे पठार. तर महाराष्ट्राचे पठार एक प्रकारे हे दख्खनचेच पठार आहे, त्याचाच तो एक भाग आहे. याबद्दल सविस्तर माहिती घेण्या अगोदर आपण समजून घेऊया महाराष्ट्राचे पठार किंवा दख्खनचे जे पठार आहे त्याची निर्मिती कशी झाली आहे, कशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये त्याचं निर्मिती किंवा संचयन झालेलं आहे. इथं बघत आहात तुम्ही, अल्फ्रेड वेगनर या शास्त्रज्ञाने त्यांच्या भूखंड वळणाच्या सिद्धांतामध्ये महाराष्ट्र पठार हा गोंडवानाचा भाग आहे असं त्यांनी नमूद केलेलं आहे. इथं बघत आहात तुम्ही, अल्फ्रेड वेगनर या शास्त्रज्ञाने महाराष्ट्राचा जो पठार आहे तो कशाचा भाग आहे, गोंडवानाचा भाग आहे असं त्यांनी नमूद केलेलं आहे. तसंच या पठाराची जी निर्मिती आहे सुमारे 7 वर्षापूर्वी, म्हणजे संपूर्ण दख्खनचे जे पठार दिसत आहे ना, या पठाराची निर्मिती 7 कोटी वर्षापूर्वी झालेली आहे. आणि ते महाराष्ट्र आपल्या देशाच्या द्वीपकल्पीय दक्षिण पश्चिम भागाचा एक हिस्सा आहे. आणि याची निर्मिती कशी झालेली आहे, तर ज्वालामुखीचे जे असंख्य उद्रेक झालेले आहे सातत्याने, या भागामध्ये ज्वालामुखीचा उद्रेक होत होता आणि जो लावारस आहे तो समोरच्या भागामध्ये पूर्वेकडे पसरत गेला. आणि त्या पसरलेल्या ज्वालामुखीतूनच दख्खनचे पठार किंवा महाराष्ट्राचे जे पठार आहे त्याची निर्मिती झालेली आहे. तिथं बघा, तुम्ही आपण ऑलरेडी मेन्शन केलेला आहे, महाराष्ट्राचे जे पठार आहे तो द्वीपकल्पाच्या. आता हे द्वीपकल्प काय आहे, तर द्वीपकल्प म्हणजे एक प्रकारे असा त्रिकोणी भाग, याला आपण द्वीपकल्प म्हणत असतो. तर हे एक प्रकारे भारताचा जो दक्षिण मध्यपासून ते दक्षिणचा जो भाग आहे संपूर्णपणे तो द्वीपकल्पाचा भाग आहे. आणि त्यातच या भागामध्ये हे महाराष्ट्राचे पठार या पद्धतीनं आहे. तर द्वीपकल्प म्हणजे त्रिकोणी भाग. आणि जो द्वीपकल्पाचा भाग आहे तर हे कोणत्या दिशेने आहे, आपण अगोदर दिशा याबद्दल सविस्तर माहिती केलेली आहे. महाराष्ट्राचा हा पूर्वेकडील भाग आहे, हा पश्चिमेकडील भाग आहे, हा उत्तरेकडील भाग आहे आणि हा दक्षिणेकडील भाग आहे. आणि महाराष्ट्राचा जो पठार आहे तो एक प्रकारे आपल्या देशामध्ये जो द्वीपकल्प आहे, आपला देशाचा दक्षिण भाग जो द्वीपकल्पीय आहे तो त्याचाच भाग आहे. आणि दिशानुसार जर बघतो म्हणलं तर तो कुठे आहे, तर पश्चिम आणि दक्षिणेचा भाग. द्वीपकल्पाचा पश्चिम आणि दक्षिणेचा भाग हे महाराष्ट्र द्वीपकल्पीय पठार व्यापतो. इथं आपण नमूद पण केलेली आहे. तसेच आपण अगोदरही बघितलेलं आहे आणि आता आपण इन डिटेल मध्ये बघणारच आहोत, त्या पठाराची निर्मिती कशा पद्धतीने झालेली आहे, कोणकोणते कार्य त्याला कारणीभूत आहे. आपण प्रस्तरभंग जेव्हा आपण कोकण या प्राकृतिक विभागाचा अभ्यास करत होतो त्यामध्ये आपण बघितलेलं आहे कोकणाची निर्मिती कशा पद्धतीने झालेली आहे. जे प्रस्तरभंग क्रिया झालेली आहे आणि कोकणाचा भाग हे खाली दबला गेला आणि पश्चिम घाटचा भाग हा वर आल्यामुळे पश्चिम घाट हे एक प्रकारे भिंतीसारखी दिसत होती. आणि पश्चिम घाटाची निर्मिती जी आहे ते प्रस्तरभंग या क्रियेमुळे झालेली आहे. आता प्रस्तरभंग झाल्यानंतर जे लावारसाची निर्मिती झालेली आहे, सातत्याने ज्वालामुखी यांचा विस्फोट होत होता आणि लावारसाचे पूर्वेकडे संचयन होत गेले. या भागामध्ये जे लावारस पसरत गेलेले आहे, या भागामध्ये जो लावारसचा पसरत गेलेले आहे, ज्वालामुखीचा उद्रेक होत गेला, तो लावारसाचं संचयन या पद्धतीने पूर्वेकडे पसरत गेले. त्यातूनच दख्खनच्या पठार किंवा महाराष्ट्राचे जे पठार आहे त्याची निर्मिती झालेली आहे. आता हे अग्निजन्य खडक असल्यामुळे सातत्याने लावारस पसरत गेलं आणि लावारसमुळे इकडचा भाग हा तयार झालेला आहे. तो कशा प्रकारचा आहे, तर तो अग्निजन्य खडकाच्या स्वरूपाचा आहे. कारण ज्वालामुखीच्या उद्रेकातून पसरलेला लावा त्यातून तयार झालेला हा जो खडक आहे त्याला आपण अग्निजन्य खडक म्हणतो किंवा बेसाल खडक आपण म्हणत असतो. इथं नमूद केलेलं आहे, बघू शकता तुम्ही. जे लावारसामुळे, लावारसाच्या उद्रेकामुळे सातत्याने लावारसाचं संचयन पूर्वेकडे होत गेलं, पठाराची निर्मिती झाली आणि त्यात तो जो खडक निर्माण झालेला आहे त्याला आपण काय म्हणतो, अग्निजन्य खडक किंवा बेसाल्ट खडक. तर हे तुम्ही लक्षात राहू द्या. जिथं आपण नोट केलेलं आहे, ज्वालामुखीच्या उद्रेकातून झालेले जे खडक असते त्याला आपण बेसाल्ट खडक किंवा अग्निजन्य खडक असं म्हणत असतो. आता
हे जे महाराष्ट्राचे पठार आहे तर जवळपास महाराष्ट्राचा एकूण 90% भाग या पठाराने व्यापलेला आहे. किती टक्के? 90% भाग पठाराने व्यापलेला आहे. आता महाराष्ट्राच्या एकूण भागापैकी जवळपास 90% भूभाग पठाराने व्यापलेला आहे आणि त्याचं 2.76 चौरस किलोमीटर इतकं क्षेत्रफळ आहे. तिथं बघू शकता तुम्ही महाराष्ट्राच्या पठारांचे जे एकूण क्षेत्रफळ आहे ते किती आहे? 2.76 चौरस किलोमीटर हे महाराष्ट्राच्या पठाराचे क्षेत्रफळ असून महाराष्ट्राच्या एकूण भूभागापैकी 90% भूभाग हे पठाराने व्यापलेला आहे. इथं तुम्ही बघू शकता या पद्धतीनं 90% भूभाग पठाराने व्यापलेला आहे आणि त्याचं जे चौरस किलोमीटर मध्ये ते 2.76 चौरस किलोमीटर आहे. हे झालं पठाराबद्दल माहिती, त्याची निर्मिती, याबद्दल आपण सविस्तर चर्चा केलेली आहे. त्यानंतर आपण बघूया हवामान. आता पठाराचे हवामान कशा पद्धतीचे आहे? निश्चितच माहित आहे तर पठारामध्ये जास्त प्रमाणात ऊन आहे. तसंच पूर्वेकडे जसं जाऊ तसं तसं पावसाचे प्रमाणही वाढत जाते. त्यामुळे महाराष्ट्र जे पठार आहे त्याची जी हवामान रचना आहे ती कशा पद्धतीची आहे? उष्ण आहे. उन्हाळ्यामध्ये उष्ण, विषम आणि कोरडे. कंटिन्युअसली प्रत्येक जर वर्षाच्या तुलनेत जर बघतो म्हणलं तर हवामान कशा पद्धतीने आहे? उष्ण, विषम आणि कोरडे या पद्धतीने हवामान आहे. आणि निश्चितच आता बेसाल खडकातून नदीने केलेल्या अपचन क्रियामुळे जे काही जमीन तयार झालेली आहे किंवा जी काही माती तयार झालेली आहे ती माती कशा पद्धतीची आहे? काळी मृदा म्हणून ओळखल्या जाते. तर दख्खनच्या पठारामध्ये जी माती आहे, मातीचे प्रकार आहे, सर्वात जास्त काळी मृदा आहे, तिला आपण रेंगूर मृदा पण म्हणतो आणि हे खूप सुपीक मृदा आहे. त्यानंतर आपण पठाराबद्दल माहिती घेत असताना आपण दिशाही समजून घेतलं. पठाराची उत्पत्ती कशी झाली? लावारसाच्या संचयनातून पठाराची उत्पत्ती झालेली आहे. तर त्याची जे लांबी आहे आपण क्षेत्रफळ समजून घेतलेले आहोत आणि 90% एकूण भूभागापैकी पठाराने 90% भूभाग व्यापलेला आहे. तर त्याची लांबी किती आहे? पूर्वेकडून किंवा पश्चिमेकडून पूर्वेकडे आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे पठाराची जी लांबी आहे ती या पद्धतीने आहे. पश्चिमेकडून पूर्वेकडे 750 किलोमीटर त्याची लांबी असून उत्तरेकडून दक्षिणेकडे 700 किलोमीटर पठाराची लांबी आहे. इथं बघू शकता तुम्ही, नोट करून ठेवलेलं आहे आपण. तसंच नैसर्गिक सीमा जर बघतो म्हणलं पठाराची तर उत्तरेकडे सातपुडा पर्वत, दक्षिणेपर्यंत किंवा दक्षिणेकडे तिलादीपर्यंत पठाराचा विस्तार आहे. पश्चिमेकडे अरबी समुद्र आणि पूर्वेकडे चिरोली टेकड्या, सुरजागड, भामरागड या पद्धतीच्या टेकड्या पूर्वेकडे आहेत. तर अशा पद्धतीने नैसर्गिक सीमा पण आहेत. तसंच आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये बघितलेले आहोत, सातपुडा पर्वत जरी असला तरी महाराष्ट्रामध्ये जे सातपुडा पर्वताची श्रेणी आहेत तर ते वेगळ्या नावाने ओळखल्या जाते. जसं की नंदुरबारमध्ये अस्तंबा टेकड्या, अमरावतीमध्ये गाविलगड टेकड्या, गोंदियामध्ये दरकेसा टेकड्या. तर हे पण एक प्रकारे नैसर्गिक सीमाच दक्खनच्या पठाराची तयार करत असते. तर तेही लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर आता आपण अगोदर चर्चा केलेली आहे कशा पद्धतीने उत्पत्ती झालेली आहे आणि लावारसाचा किंवा ज्वालामुखीचा उद्रेक या भागात झालेला आणि त्याचं संचयन होत गेलं. तर कोणत्या दिशेने होत गेलं? तर संचयन पूर्वेकडे होत गेलं किंवा हा ज्वालामुखीचा जो ज्वाला आहे तो पूर्वेकडे पसरत गेला. आणि साहजिक आहे ज्या भागाकडे उतार असतो त्या भागाकडे पाणी वाहत असते किंवा जे काही लिक्विड स्वरूपाचे पदार्थ आहे ते त्या दिशेने वाहत असते. तर आता यावरून आपण अंदाज काढू शकतो जो पठाराचे जे उतार आहे ते पश्चिमेकडून पूर्वेकडे आहे. पठाराचा जो उतार आहे तो आहे पश्चिमेकडून पूर्वेकडे. आता साहजिक आहे पश्चिमेकडून पूर्वेकडे जर पठाराचा उतार असेल तर हे उतार असल्यामुळे सर्वात जास्त लावाचं संचयन कुठे होत असेल? आता सह्याद्री पर्वतामध्ये या भागामध्ये ज्वालामुखीचे उद्रेक झालेले आहे. या दिशेने उतार आहे, पश्चिमेकडून पूर्वेकडे उतार आहे. तर साहजिक आहे ज्वालामुखीचा उद्रेक इथे झाले तर सर्वात जास्त जो लावारस आहे तो कुठं पसरला सर? या भागामध्ये, जवळच्या भागामध्ये सर्वात जास्त पसरला असेल. त्यानंतर समोर गेला असेल तर सर्वात जास्त जे पसरलेला लावा आहे त्याचा थर कुठं आहे? पश्चिमेकडे आहे. म्हणजे पठाराच्या तुलनेमध्ये पठाराच्या जेव्हा आपण दोन भागामध्ये विभागणी करतो, पूर्व पठार आणि पश्चिम पठार, तर हा झाला इकडचा पूर्व पठार आणि या सह्याद्री पर्वताला लागून किंवा सह्याद्री पर्वताच्या पूर्वेस जो 300 ते 400 किलोमीटर एरिया आहे तो झाला पश्चिम पठार. जेव्हा पठाराची आपण दोन भागात विभागणी केलेली आहे तर साहजिक आहे लावारसचं संचयन इथं झाल्यामुळे, इथून लावारसचा उद्रेक झाल्यामुळे सर्वात जास्त जे संचयन आहे ते पश्चिम पठारामध्ये झालेलं आहे. म्हणून पठाराची जी उंची आहे ती सर्वात जास्त उंची हे पश्चिम पठारामध्ये आहे. तर लावारसाचं संचयन सर्वात जास्त झाल्यामुळे सर्वात जास्त उंची
पठाराची कुठे आहे? पश्चिम पठारात आहे. तुलनेमध्ये पूर्वेकडे पठाराची उंची कमी आहे किंवा कमी कमी होत जाते. तर हे भाग पण लक्षात ठेवा. इथं आपण नोट करून ठेवलेला आहे. आता सगळीकडे सारखी उंची नसेलच, साहजिक आहे. या भागामध्ये जास्त आहे, पूर्वेकडे कमी आहे. तर एक अवरेज जी उंची आहे पठाराची, ती अवरेज उंची आपण 450 मीटर म्हणून कन्सिडर केल्या जाते. अवरेज उंची किती आहे? 450 मीटर कन्सिडर केले जाते. परंतु या भागामध्ये किंवा पश्चिम पठारामध्ये याची उंची 600 मीटर पर्यंत आहे. तसेच पूर्वेकडे जर बघतो, या भागामध्ये पूर्वेकडे जर बघतो म्हणलं तर 300 मीटर पर्यंत आहे. आणि ओव्हरऑल अवरेज जर बघतो म्हणलं तर पठाराची उंची ही 400 मीटर पर्यंत आहे. तर हे भाग लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि यावर सातत्याने प्रश्न आलेले आहे. आपण जो काही टॉपिक बघत आहोत ते एकदम एक्झाम ओरिएंटने आपण बघत आहोत. त्या पद्धतीने आपण मुद्दे काढलेले आहे, त्या पद्धतीने आपण डिस्कस करत आहोत. आता हे झाली दक्खनचे पठार जे आहे किंवा महाराष्ट्राचे पठार, याबद्दल आपण महत्वाचे मुद्दे घेतलेले आहे आणि महत्वाच्या विषयावर आपण चर्चा केलेली आहे. त्यानंतर इथं बघत आहोत आपण दोन भागांमध्ये विभागणी केलेली आहे, आपण डिस्कस केलेलं आहे. उंची पश्चिम पठाराची उंची जास्त आहे पूर्व पठाराच्या तुलनेमध्ये. तसंच पूर्व पठार आणि पश्चिम पठार जेव्हा विभागणी केली आपण, पश्चिम पठार हे जे भाग आहे ते नदी आणि डोंगर रांग अशा स्वरूपामध्ये आहे. म्हणजे हा भाग थोडा एक गच्च प्रकारचा आहे. नद्या डोंगर रांगा या भागामध्ये जास्त प्रमाणात आहे तुलनेने पूर्व पठाराच्या. तर पूर्व पठार एक प्रकारे मैदानी प्रदेश यासारखा तो भासत असतो. तुलनेने तिथे डोंगर रांगा कमी आहेत आणि नद्यांचं प्रमाणही कमी आहे. तर अशा पद्धतीने आपण पश्चिम पठार आणि पूर्व पठार किंवा महाराष्ट्र पठाराची जी विभागणी झालेली आहे पूर्व पठार आणि पश्चिम पठार, तर एक तुलनेमध्ये पण आपण चर्चा केलेली आहे, सविस्तर माहिती घेतलेली आहे. त्यानंतर हा झाला एक ओव्हरऑल पूर्ण पठाराबद्दल आपण सविस्तर माहिती घेतलेली आहे. पण याच महाराष्ट्राच्या पठाराला वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या एरियामध्ये वेगवेगळ्या नावाने संबोधले जाते. तर छोटे छोटे ते पण महत्वाचे पठार आहेत. ते पण एक प्रकारे महाराष्ट्राच्या पठाराचाच भाग आहे किंवा दख्खनच्या पठाराचा भाग आहे. तर दुसऱ्या साईडला जे आपण सेकंड मॅप काढलेला आहे तर ते त्याच कंपॅरेटिव्हनं काढलेलं आहे आणि ते महत्वाचे पण आहे. त्यावर सातत्याने प्रश्न पण आलेले आहेत. ते तर बघू शकता तुम्ही, काही पठार आपण मॅपवर डिवाइड केलेले आहे आणि खूप महत्वाचे आहे. एक्झाम ओरिएंटने आपण एक प्रकारे ते मॅप डिवाइड केलेलं आहे. तर बघत आहात तुम्ही इथं सुरुवातीला तोरणमाळ पठार एकदम वायव्य भागामध्ये, महाराष्ट्राच्या एकदम वायव्य भागामध्ये तोरणमाळ आणि मालेगाव पठार आढळते. आता हे तोरणमाळ पठार आहे, तोरणमाळ पठार हे नंदुरबार जिल्ह्यात आहे आणि मालेगाव पठार हे नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. तोरणमाळ पठार हे नंदुरबार जिल्ह्यात, मालेगाव पठार हे नाशिक जिल्ह्यात आहे. अहमदनगरचे पठार साहजिक आहे, अहमदनगर जिल्हा जे आता अहिल्यानगर झाला तर नावावरून आपण ओळखू शकतो कोणत्या जिल्ह्यामध्ये असेल. अहमदनगरचे पठार हे अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे. तसेच कान्हूचे पठार पण अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर सासवडचे पठार हे पुणे जिल्ह्यामध्ये आहेत. तसेच सातारा जिल्ह्यामध्ये 3 पठार आहेत, महत्वाचे आहेत, प्रश्न आलेले आहेत आणि भविष्यात येऊ शकते. ते जे 3 पठार इथे दिसत आहे, औंधचे पठार, पाचगणीचे पठार आणि कास पठार, हे सातारा जिल्ह्यामध्ये आहेत. त्यानंतर खानापूर पठार आणि जत पठार हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? सांगली जिल्ह्यामध्ये आहेत. त्यानंतर पाटोदा पठार हे बीड जिल्ह्यामध्ये आहे. बुलढाणाचे पठार जिल्हा बुलढाणा जिल्ह्यावरूनच पठाराचे नाव आहे. त्यानंतर यवतमाळ पठार जिल्ह्याचे नाव आहे, आमचा जिल्हा यवतमाळ पठार यवतमाळ जिल्ह्यात आहे. तळेगाव पठार जिल्हा वर्धा. आर्वी पठार हे वर्धा आणि नागपूर या 2 जिल्ह्यामध्ये आढळतो. काही भाग पठाराचा नागपूर जिल्ह्यात येतो, काही भाग वर्धा जिल्ह्यात येतो. तळेगाव पठार पूर्णपणे वर्धा जिल्ह्यात आहे. आर्वी पठार नागपूर आणि वर्धा जिल्हा. गाविलगडचे पठार जिल्हा अमरावती. आपण गाविलगड डोंगरांगाबद्दल सविस्तर माहिती घेतली, त्यामधले सर्वोच्च शिखर वैराट आणि चिखलदरा याबद्दल पण आपण माहिती घेतलेली आहे. तर तेच आहे हे गाविलगड पठार, त्याच भागामध्ये आढळते, जिल्हा अमरावती. जवळपास आपण सगळे महत्वाचे मुद्दे यावर चर्चा केलेली आहे. तर बघू शकता पठार आणि त्यांचे जिल्हे पण नमूद केलेले आहे. मॅप वाईज लक्षात ठेवा, कारण भूगोल हा असा विषय आहे, मॅप वाईज जर त्याचा अभ्यास केला तर लक्षात राहण्यास आणि चांगल्या पद्धतीनं अभ्यास होण्यास मदत होऊ शकते. तसेच दिशानुसार किंवा क्रमनुसार जर लावायची वेळ आली तर या पद्धतीने आपण लावू शकतो. त्यामुळे शक्यतो भूगोल या विषयाचा जेव्हा अभ्यास करता तर जास्तीत जास्त नकाशा याच्या साह्याने जर अभ्यास केला तर निश्चितच त्याचा फायदा होईल. नकाशा वाचन खूप महत्वाचं आहे भूगोल या विषयाचा अभ्यास करत असताना. तर त्या आधारे अभ्यास करत जा. जवळपास आपण आता पूर्णपणे महाराष्ट्राचे पठार आहे त्याबद्दल सविस्तर माहिती घेतलेली आहे. त्या अंतर्गत जे अन्य पठार आहे त्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेतलेली आहे.
टू द पॉइंट आहे. एक्झाम ओरिएंटने आपण हे लेक्चर बनवलेलं आहे. सर्व महत्वाचे मुद्दे कोणकोणत्या स्वरूपाचे प्रश्न येऊ शकतात त्या हिशोबाने आपण हे लेक्चर बनवलेलं आहे. तसंच क्रमही तुम्ही लक्षात ठेवा. पूर्वेकडून उत्तरेकडे किंवा पश्चिमेकडून पूर्वेकडे, उत्तरेकडून दक्षिणेकडे, तर अशा पद्धतीने क्रमही लक्षात ठेवणे खूप महत्वाचे आहे. ईशान्येकडे कोणते पठार आहेत, महाराष्ट्राच्या ईशान्य किंवा वायव्यास कोणते पठार आहेत, त्यानंतर पूर्वेकडे कोणते टेकडे आहेत, अशा पद्धतीने क्रम लक्षात ठेवणे खूप गरजेचं आहे. त्या पॅटर्न नुसार सातत्याने प्रश्न पण येत आहेत, तर तशी तयारी करणं पण ही सध्याची गरज आहे. तर बघू शकता इथं तुम्ही जवळपास प्रत्येक अँगलने आपण डिस्कशन केलेलं आहे, माहिती घेतलेली आहे आणि अपेक्षा आहे तुम्हाला लक्षात येत असेल, समजत असेल. परत भेटूया नंतरच्या लेक्चरमध्ये.